नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत। तर मित्रांनो, आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 50,000 रुपये जमा होणार आहे। त्या संदर्भातील माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी एक मोठी गोष्ट केली। जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहे, एका भाषेमध्ये बोलले की त्यांना सुद्धा पैसे मिळणार। जे वंचित नियमित कर्ज पाडणारे त्यांना 50,000 रुपये थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत, अशी घोषणा एका भाषणात बोलताना दिली। म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत। मी नियमित पीक कर्जाची परतफेड करतो, परंतु मला अद्यापही 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळाले नाही। तरी यावर्षी याच महिन्यात पीक कर्जाची परतफेड करावी लागणार आहे। तरी सरकारने 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे, जेणेकरून बँक भरण्याची कामं पडतील। शेतकरी तालुक्यातील रोड येथील नियमित कर्जफेड करणारे शेतकरी 50,000 रुपयांच्या अनुदान योजनेच्या लाभापासून वंचित आहे। महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये सरसकट प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे सरकारने 14 जुलै 2022 रोजी जाहीर केले होते। नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टी आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना काही अटींमुळे हे अनुदान मिळाले नव्हते। त्यासाठी निकषात बदल करण्यात आलेले आहेत। त्यामुळे बँक, पतसंस्था, सोसायट्यांमार्फत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते, नियमित भरले होते, कपाशी रोड येथील काही शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रुपये सुद्धा जमा झालेले आहेत। 1 ते 1.5 लाख उलटून केले तरी सुद्धा बाकी राहिलेले त्यांना सुद्धा लाभ मिळणे अपेक्षित होते। परंतु अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 50,000 रुपयाचे अनुदान जमा झाले नाही। तरी सरकारच्या वतीने 50,000 रुपये मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे। धन्यवाद।